नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA तृतीय वर्षामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तत्त्वज्ञान या विषयाअंतर्गत आत्तापर्यंत आपण 8 पेपरचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे। आपण 9वे पेपर या ठिकाणी पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे सांकेतिक तर्कशास्त्र। सांकेतिक तर्कशास्त्राचा आपण विचार केला तर तर्कशास्त्र आणि गणित या दोघांचाही अतिशय जवळचा संबंध आहे। ज्याला आपण सिम्बॉलिक लॉजिक म्हणतो। सिम्बॉल म्हणजे संकेत, ज्याला आपण प्रतीक असं म्हणूयात। म्हणजे कुठलंही चिन्ह हे त्याच्यामधून मिळणारे जे ज्ञान आहे हे कशा स्वरूपाचं आहे, किंवा विधानाला किंवा आपण जे काही व्यवहारामध्ये वागत असतो ते वागत असताना त्याला एका सूत्रबद्ध पद्धतीनं त्याला एका प्रतीकामध्ये बांधणं आणि त्याचा अर्थ समजून घेणं हे या ठिकाणी या शास्त्राचं काम आहे। हे पाहत असताना अरिस्टॉटल या विचारवंतानं तर्कशास्त्राचा विकास या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो। त्याचबरोबर अनेक विचारवंत शास्त्रज्ञ या ठिकाणी होऊन गेले की ज्यांनी सांकेतिक तर्कशास्त्राला शास्त्राचा दर्जा प्राप्त करून देण्याचं कार्य या ठिकाणी केलं आहे। लायबनिझ असतील, डी मॉर्गन असेल, फ्रेगे आहेत, त्याचबरोबर आपल्याला चार्ल्स पर्स, जॉन व्हेन, पियानो, रसेल या तर्कशास्त्रज्ञांचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा लागेल। त्यांनी फेन आकृतीच्या माध्यमातून किंवा गणित बीजगणिताच्या माध्यमातून या ठिकाणी तर्कशास्त्र हे कशा पद्धतीचं आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे। लॉजिक ऑफ मॅथमॅटिक्स आणि अल्जेब्रा लॉजिक, प्रिन्सिपिया मॅथमॅटिक्स या काही पुस्तकांचाही समावेश आपल्याला या ठिकाणी करायला मिळतो। IM कोपी यांचंही सांकेतिक तर्कशास्त्र नावाचं पुस्तक या ठिकाणी प्रसिद्ध आहे आणि त्याच्यातून आपल्याला या शास्त्राविषयीची कल्पना या ठिकाणी येऊ शकते। एकंदरीत या सांकेतिक तर्कशास्त्र या पेपर क्रमांक 9मध्ये आपल्याला 4 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे। प्रकरण क्रमांक 1 आहे की सांकेतिक तर्कशास्त्राची ओळख। कारण कुठलंही शास्त्र म्हटल्यानंतर त्याची ओळख होणं गरजेचं आहे। त्यामध्ये आपल्याला त्याच्या विविध व्याख्या, त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती, त्याची पार्श्वभूमी, त्याचा विकास आणि त्याचं महत्त्व हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। प्रकरण क्रमांक 2 आहे सांकेतिक तर्कशास्त्रातील मूलभूत संकल्पना। म्हणजे जेव्हा आपण सांकेतिक तर्कशास्त्र पाहत असतो तेव्हा त्याच्यातले काही मूलभूत जे कन्सेप्ट आहेत ते काय आहेत। तर सर्वप्रथम आपण जर बघितलं की आपण मानव हा विचार करणारा प्राणी आहे। मग विचार करताना हा विचार कशा पद्धतीनं करतो तो पाहणं गरजेचं आहे। हा विचार आपण मग वाक्याच्या माध्यमातून असेल किंवा विधानाच्या माध्यमातून, मग इथं आपल्याला वाक्य आणि विधान म्हणजे काय, त्यातील फरक कशा प्रकारचा आहे, वाक्य कशाला म्हणायचं आणि विधान कशाला म्हणायचं याविषयीचा अभ्यास करायचा आहे। त्याचबरोबर विधानाकार म्हणजे काय, युक्तिवाद म्हणजे काय, युक्तिवादाकार म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे। त्याचबरोबर विधान पाहत असताना विधान हे 2 प्रकारचं आहे। एक साधे विधान आणि दुसरं आहे मिश्र विधान। मग त्याचबरोबर मिश्र विधानाचे प्रकार या ठिकाणी पाहायचे आहेत आपल्याला। त्याचबरोबर सत्यता आणि वैधता हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। आणि ही जी विधानं आहेत मग साधं विधान आणि मिश्र विधान यांचं आपल्याला चिन्हांकन या ठिकाणी करायचं आहे। आणि जे मुख्य तार्किक संयोजके आहेत ज्याला आपण तर्ककारके म्हणून ही आपल्याला पाहायची आहेत। आणि ही तर्ककारके सत्यता कोष्टक पद्धतीच्या कोष्टकाच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी पाहायचं, म्हणजे त्याचा सत्यता कोष्टकसुद्धा कशा प्रकारचं आहे हे पाहायचं आहे। एकंदरीत आपण विचार केला तर गणित आणि तर्कशास्त्राचा संबंध जर आपण बघितला तर गणितामध्ये ज्या पद्धतीनं 5 चिन्ह आहेत, जसं बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार आणि बरोबर ही जी 5 चिन्ह आहेत, त्याचबरोबर तर्कशास्त्रामध्ये सुद्धा म्हणजे सांकेतिक तर्कशास्त्रात आपल्याला 5 तर्ककारकांचा विचार या ठिकाणी करावा लागतो। जे म्हणजे सोपाधिक असेल, विग्रह आहे, संधी आहे, सममूल्य आहे आणि निषेध आहे। या 5 तर्ककारकांचा विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागतो। प्रकरण क्रमांक 3मध्ये आपल्याला निर्णय पद्धती पाहायची आहे। निर्णय पद्धत, प्रकरण क्रमांक 3 निर्णय पद्धत। मग निर्णय म्हणजे काय, आपण पाहतोय की डिसिजन आणि प्रोसिजर। कारण पद्धती बघितलं, पद्धती म्हणजे रीत आहे। म्हणजे जसं आपण बघितलं की प्रत्येक भागातली बोलीभाषा वेगळी आहे, तिथल्या चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा ह्या वेगळ्या आहेत। तसंच मग इथे निर्णय देत असताना
हे विधान मग कशा प्रकारचं आहे, म्हणजे इथं निर्णय हा विधानाचा दिला जातो. मग हे विधान सर्वथा सत्य आहे, सर्वथा असत्य आहे का अनिश्चित स्वरूपाचं आहे, हे आपण ज्या पद्धतीनं सोडवतो त्या पद्धतीला निर्णय पद्धती असे म्हणतात. आणि मग तिचं स्वरूप आणि तिचे प्रकार या ठिकाणी पाहिजे आहेत. निर्णय पद्धतीचे 3 प्रकार पाहायला मिळतात. एक सत्यता कोष्टक पद्धत, लघु सत्यता कोष्टक पद्धत आणि सत्यता वृक्ष पद्धत. आपण या पेपरमध्ये 2 पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. एक म्हणजे सत्यता कोष्टक पद्धत आणि दुसरं म्हणजे सत्यता वृक्ष पद्धत. या दोन्हीचा विचार आणि त्यांच्या विधानाकाराची सोडवणूक आपल्या ठिकाणी पाहायची आहे. प्रकरण क्रमांक 4 आहे ते म्हणजे अवैधता. अवैधता म्हणजे काय, कारण आपल्याला वैधता आणि अवैधता यामध्ये फरक करावा लागतो. ज्या पद्धतीनं आपण वैध युक्तिवादांची युक्तता सोडवतो तसंच आपल्याला अवैध युक्तिवादांची युक्ततासुद्धा या ठिकाणी सोडवता येत असते. ती पद्धती जी आहे ती आहे अवैधता पद्धती, ज्यामध्ये तिचं स्वरूप, तिचं तंत्र आणि युक्तिवादांची सोडवणूक आपल्याला पाहायची आहे. एकंदरीत सांकेतिक तर्कशास्त्र पाहत असताना आपल्याला 4 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. सविस्तरपणे तो आपण करणारच आहोत. तत्पूर्वी सर्वांना ओळख व्हावी या उद्देशानं सर्वप्रथम हा अभ्यासक्रम आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी मांडलेला आहे. तो तुम्ही समजून घ्यावा आणि प्रत्येक प्रकरणावर आपण या ठिकाणी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. इथं जर आपण एकंदरीत प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपातून जर विचार केलात तर तर्कशास्त्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी थेअरी आणि प्रॅक्टिकल असं दोन्ही पद्धती आहेत. कारण ज्या पद्धतीनं थेअरी आहे त्या पद्धतीनं तुम्हाला प्रॅक्टिकलसुद्धा आहेत. म्हणजे तुम्ही नियमांचा जर अभ्यास चांगल्या पद्धतीनं केलात तर तुम्ही चांगल्या प्रकारचे मार्क्ससुद्धा या ठिकाणी मिळवू शकता. मी तसं म्हणेल की ज्यांना हे लॉजिक जमतं त्यांना मॅजिकसुद्धा या ठिकाणी जमतं. मग माझं स्टेटससुद्धा या ठिकाणी की लॉजिक इज मॅजिक. आणि इथं नियम हे आपल्याला निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पाठ करावे लागतात. नियम आहेत, नियमावर आधारित गणित आहेत आणि गणिताचा आणि सांकेतिक दृष्टीचा जवळचा संबंध या ठिकाणी आपल्याला पाहायचाच आहे. तो आपण पाहूयात पुढील तासामध्ये. थँक्यू.